अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील परिवहन महामंडळाची बस सेवा 4 तासपर्यंत ठप्प झाली। 13 जानेवारी रोजीची ही घटना आहे। सकाळी 10 वाजेपासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत आगारामधील डिझेल पंपामध्ये डिझेल नसल्यामुळे बसेस ठप्प झाल्या। त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे अतोनात हाल झाले। एसटी महामंडळाचं किती नुकसान झालं असं विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी विचारलं असता ते सांगण्यास त्यांनी नकार दिला। परंतु 4 तासपर्यंत चालक वाहक हे आगारामध्येच बसलेले होते। बस स्थानकातील अधिकारी राजूरकर यांनी एवढंच सांगितलं की आम्ही ऑनलाईन प्रयत्न केले परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेम झाला अशी त्यांनी माहिती दिली आहे। टेक्निकल प्रॉब्लेममुळे डिझेल टँकर बुक न झाल्यामुळे टँकरचा पुरवठा होऊ शकला नाही, डिझेलचा पुरवठा होऊ शकला नाही, त्यामुळे जरा या गाड्या उभ्या आहेत। टोटल 50 गाड्यांपैकी जवळपास 7-8 गाड्या उभ्या आहेत तिथे डिझेलसाठी, बाकीच्या गाड्या चालू आहे आणि 1-1.5 तासातच टँकर आला की म्हणजे 1 वाजेपर्यंत टँकर येईल तेव्हा ऑपरेशन सुरळीत चालू आहे। परंतु या टेक्निकल प्रॉब्लेममुळे प्रवाशांचे हाल झाले, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं, त्याची जबाबदारी कोणाची? एसटी महामंडळाच्या बसेस भंगार झाल्या आहे हा मुद्दा सर्वत्र गाजतच आहे। अशामध्ये दर्यापूर येथील बस स्थानकातील पंपावर डिझेल नसणे ही बाब देखील प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरली आहे। विदर्भ न्यूज, अमरावती।